गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला आपल्या टॉपिकचा पुढचा पॉईंट स्टडी करायचा आहे, लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ हायजीन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. आपण 11th देखील किंवा तुम्ही 10th देखील लॉज ऑफ रिफ्लेक्शन स्टडी केले होते, पण ते रे ऑप्टिकच्या बेसिसवर स्टडी केले होते. आता आपल्याला स्टडी करायचे लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ हायजीन्स वेव्ह थेरी. मी डायग्राम ड्रॉ करतो. थेरी एक्झामला म्हणजे थेरी पेपरमध्ये हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी असेल. ओके, तर त्यापैकी 1 मार्क हा डायग्रामला असेल. आता बघा, दिस इज रिफ्लेक्टिंग सरफेस. A plane wavefront bounded by two parallel rays, plane wavefront AB, which is bounded by two parallel rays AP and BQ incident on this reflecting surface. Okay, this is plane wavefront AB, which is bounded by two parallel rays AP and BQ incident on reflecting surface. First it touch at point A and then travel from point B to C. Okay, if speed of light in air medium is C and time taken by wavefront to travel from point B to C is t second, then distance BC must be equal to CT. बरोबर आहे. इथे नॉर्मल ड्रॉ केली. हा झाला अँगल ऑफ इन्सिडन्स. आता लक्ष द्या, वेव्हफ्रंट ट्रॅव्हल करतोय फ्रॉम पॉईंट बी टू सी इन टाइम टी सेकंड. ओके, आता वेव्हफ्रंट पहिल्यांदा ए पॉईंटला टच झालाय. अकॉर्डिंग टू हायजीन्स थेरी, पॉईंट ए विल ॲक्ट ॲज द सेकंडरी सोर्स अँड इट विल इमिट सेकंडरी वेव्स. मग ज्या वेळेला इन्सिडंट रे ट्रॅव्हल करतोय फ्रॉम पॉईंट बी टू सी, त्यावेळेला रिफ्लेक्टेड रे ट्रॅव्हल करेल फ्रॉम पॉईंट बी टू डी. ओके, हा रिफ्लेक्टेड रे आणि हा झाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मी काय म्हटलं बघा, ज्या वेळेला इन्सिडंट रे ट्रॅव्हल करतोय फ्रॉम पॉईंट बी टू सी, त्यावेळेला ए पॉईंटला ऑलरेडी रिफ्लेक्शन स्टार्ट झालेलं असणार आहे. मग रिफ्लेक्टेड रे ट्रॅव्हल करतोय फ्रॉम पॉईंट ए टू डी. ओके, कन्सिडर ए डी ॲज रेडियस अँड पॉईंट ए ॲज ओरिजिन. ड्रॉ अ सर्कल. मग मी हे सर्कल ड्रॉ केलं. ड्रॉ टँजेंट टू दिस सर्कल फ्रॉम पॉईंट सी. सी पॉईंटपासून इथे एक टँजेंट ड्रॉ केलं. दस सी डी विल रिप्रेझेंट रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. कळलं? मी पुन्हा एकदा डायग्राम एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या. ए बी इज प्लेन वेव्हफ्रंट बाउंडेड बाय टू पॅरलल रेज ए पी अँड बी क्यू. ओके, incident this plane wavefront touches reflecting surface first at point A and then at point C. बरोबर आहे. पहिल्यांदा तो ए पॉईंटला टच करतोय, त्यानंतर तो बी पासून सी पर्यंत ट्रॅव्हल करेल आणि सी पॉईंटला तो रिफ्लेक्टिंग सरफेसला टच करेल. सपोज करा बी टू सी ट्रॅव्हल होण्यासाठी त्याला टी सेकंड लागत आहेत. देन डिस्टन्स बी सी मस्ट बी इक्वल टू सी टी. आता ज्या वेळेला इन्सिडंट रे ट्रॅव्हल होते फ्रॉम पॉईंट बी टू सी, त्यावेळेला ए पॉईंटपासून ऑलरेडी रिफ्लेक्शन स्टार्ट झालेलं असणार आहे. मग ए पासून हा रिफ्लेक्टेड रे ट्रॅव्हल झाला अप टू पॉईंट डी. बरोबर आहे. टाईम दोन्हीकडे सेम आहे, म्हणजे डिस्टन्स ए डी मस्ट बी इक्वल टू सी टी. कन्सिडर ए डी ॲज रेडियस, पॉईंट ए ॲज ओरिजिन. ड्रॉ सर्कल. ड्रॉ टँजेंट टू दी सर्कल फ्रॉम पॉईंट सी. सो सी डी विल रिप्रेझेंट रिफ्लेक्टेड वेव्हफ्रंट. ओके, नीट क्लिअर झालं. फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर, अँगल बी ए सी इज इक्वल टू आय अँड अँगल डी सी ए इज इक्वल टू आर. डायग्राम लक्षात आला सगळ्यांच्या? आता नीट लक्ष द्या. अँगल पी ए, ह्याला आपण नाव देऊयात एम. अँगल पी ए एम is equal to I. Angle MAD is equal to I.
आता बघा, इन ट्रायंगल ए डी सी अँड ट्रायंगल ए बी सी, हे 90 डिग्री आहे, हे देखील 90 डिग्री आहे. अँगल ए डी सी इज इक्वल टू अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. ए डी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी टी. ए सी इज कॉमन. बरोबर आहे. याचा अर्थ अँगल ए डी सी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ए विथ triangle ADC and triangle ABC आर कॉन्ग्रुएंट. आता हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या बेसच्या जवळचे अँगल सेम येणार. देअरफॉर अँगल BAC मस्ट बी इक्वल टू अँगल ACD. अँगल BAC इज इक्वल टू I. अँगल ACD इज इक्वल टू R. देअरफॉर I इज इक्वल टू R. कळलं? हा झाला लॉ ऑफ रिफ्लेक्शन. क्लिअर झालं का? मी पुन्हा एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करतो. बघा, ए बी इज प्लेन वेवफ्रंट बाउंडेड बाय टू पॅरलल रेज ए पी अँड बी क्यू. वेवफ्रंट ऑब्लिकली इन्सिडेंट ऑन रिफ्लेक्टिंग surface. First it touches at point A and then travel from point B to C. Okay. If time taken by incident ray to travel from B to C is the t second, then distance BC must be equal to CT. बरोबर आहे. आता ए पॉईंटला वेवफ्रंट टच झाला. अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल, ए पॉईंट विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स अँड इट विल इमिट सेकंडरी वेव्स. ज्या वेळेला इन्सिडंट रे ट्रॅव्हल होतोय फ्रॉम पॉईंट बी टू सी, त्यावेळेला रिफ्लेक्टेड रे ट्रॅव्हल झाला फ्रॉम पॉईंट ए टू डी. कन्सिडर ए डी ॲज अ रेडियस and point A as origin. Draw a circle. Draw tangent to the circle from point C. बरोबर आहे. Thus CD will represent reflected wavefront. Angle between incident ray and normal, it is angle of incidence. Therefore angle PAM is equal to I. Angle between reflected ray and normal, it is angle of reflection R. So angle MAD is equal to R. From geometry of figure, angle BAC is equal to I and angle ACD is equal to R. ओके, हे आपल्याला सेपरेटली प्रूव्ह पण करता येईल, पण त्याची गरज नाही आहे. आपल्या बोर्डच्या बुकमध्ये, इवन ओल्ड सिलेबसमध्ये पण आणि या सिलेबसमध्ये पण, फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर हा अँगल आय घ्यायचा, हा अँगल आर घ्यायचा. तुम्हाला पाहिजे तर मी नंतर, तुम्ही मला डिफिकल्टी विचारलीत तर मी हे तुम्हाला प्रूव्ह पण करून दाखवेन. हे अँगल आय कसा येतो आणि हा अँगल आर कसा येतो, पण त्याची गरज नाही आहे. हा अँगल आय झाला, हा अँगल आर झाला. ओके, मग नीट लक्ष द्या. हे दोन ट्रायंगल मी कन्सिडर केले. ट्रायंगल ए डी सी अँड ट्रायंगल ए बी सी. अँगल ए डी सी इज इक्वल टू अँगल ए बी सी, दोन्ही 90 डिग्री आहे. साईड बी सी इज इक्वल टू साईड ए डी, दोन्ही ची डिस्टन्स, दोन्ही साईड आहेत त्या सी टी आहेत. आणि या दोन्ही ट्रायंगलमध्ये ए सी कॉमन आहे, म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. आता हे ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर ऑब्व्हियसली त्यांच्या बेसच्या जवळचे अँगल सेम येणार. देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू अँगल ACD आलं. म्हणजेच अँगल BAC इज इक्वल टू आय आहे, अँगल ACD इज इक्वल टू आर आहे. देअरफॉर अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दिस इज लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आपण रिफ्लेक्शनचे लॉ स्टडी केलेत. 3 लॉ असतात. इन्सिडंट रे, नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे लाईज इन सेम प्लेन, हा पहिला लॉ. देन अँगल ऑफ इन्सिडन्स इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हा सेकंड लॉ. आणि थर्ड लॉ, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन लाईज ऑन अपोजिट साईड ऑफ नॉर्मल. एक्झामला क्वेश्चन 3 मार्क्ससाठी येतो. तिथे लॉज लिहायचे, लॉज ऑफ रिफ्लेक्शन लिहायचं आणि त्यानंतर हे प्रूव्ह करायचं.
ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असणार आहे ते त्याचं एक्सप्लेनेशन. मी ते एक्सप्लेनेशन अजून एकदा सांगतो. अ प्लेन वेवफ्रंट ए बी बाउंडेड बाय टू पॅरलल रेज ए पी अँड बी क्यू incident obliquely on reflecting surface. First it touches at point A and then travel from point B to C. If time taken by incident ray to travel from point B to C is t second, then distance BC must be equal to CT. According to Huygens principle, when wavefront touches at point A, it will act as the secondary source and emit secondary waves. When incident ray travel from point B to C, at that time reflected ray travel from point A to D. Thus, AD is equal to CT. Consider AD as radius and point A as origin. Draw a circle. Draw tangent to the circle from point C. The CD will represent reflected wavefront. हा क्वेश्चन 3 मार्कला असेल. त्याच्यामध्ये डायग्रामला 1 मार्क असेल, 1 मार्क एक्सप्लेनेशनला असेल आणि नंतर तुम्ही हा लॉ प्रूव्ह करताय, ह्याला 1 मार्क असेल. क्लिअर झालं? मग असंच आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे स्नेल्स लॉ. ओके, म्हणजेच लॉ ऑफ रिफ्लेक्शन. अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू relative refractive index of medium 2 with respect to medium 1. Ratio of sine angle of incidence to sine angle of refraction is always constant and it is equal to relative refractive index. Therefore, sin I upon sin R is equal to mu 2 upon mu 1. बरोबर आहे? साइन I अपॉन साइन आर. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन एअर डिवायडेड बाय स्पीड ऑफ लाईट इन गिवन मीडियम, म्हणजे हे आलं सी अपॉन V2 डिवायडेड बाय सी अपॉन V1. सो साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू V1 अपॉन V2 किंवा V2 साइन आय इज इक्वल टू V1 साइन आर. हा झाला स्नेल्स लॉ. हे आपण 11च्या रे ऑप्टिक्समध्ये स्टडी केलं आहे. ओके, मग आता आपल्याला बाय युजिंग हायजिन्स वेव्ह थेअरी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. ओके, आता एक लक्षात घ्या, रिफ्रॅक्शन ज्या वेळेला होतं, रिफ्रॅक्शन याचा अर्थ बेंडिंग ऑफ लाईट वेन इट ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम. बरोबर आहे? रिफ्रॅक्शनमध्ये मीडियम चेंज होतं आणि इन डिफरंट मीडियम लाईटचा स्पीड डिफरंट असतो. ओके, मग आता बघा, हे मीडियम 2, हे मीडियम 1, ही मी ड्रॉ केली नॉर्मल. दिस इज प्लेन वेवफ्रंट ए बी bounded by two parallel rays, plane wavefront AB which is bounded by two parallel rays AP and BQ incident obliquely on reflecting obliquely on the boundaries of medium, on the boundaries of medium. First it touches at point B and then travel from point B to C. Okay, AB is plane wavefront bounded by two parallel rays AP and BQ incident on interface separating two media obliquely. First it touches at point A and then travel from point B to C. If V1 is speed of light in rarer medium and time taken by wavefront to travel from point B to C is t second, then distance BC must be equal to V1t. बरोबर आहे? रेररमध्ये लाईटचा स्पीड सपोज करा जर V1 असेल आणि B to C ट्रॅव्हल होण्यासाठी टाईम जर t सेकंड लागत असेल तर डिस्टन्स BC किती आलं? V1t आलं. आता ज्या वेळेला इन्सिडेंट रे B पासून C पर्यंत ट्रॅव्हल करतोय
त्यावेळेला ऑलरेडी ए पॉईंटपासून रिफ्रॅक्शन स्टार्ट होणार. मग त्यावेळेला ए पासून रिफ्रॅक्टेड रे ट्रॅव्हल होतोय अप टू पॉईंट डी. इफ V2 इज स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम देन डिस्टन्स AG मस्ट बी इक्वल टू V2T. बरोबर आहे का? दोन मीडियममध्ये लाईटचा स्पीड डिफरंट असणार. रेअररमध्ये स्पीड V1 आहे आणि डेन्सरमध्ये स्पीड V2 आहे. दोन्ही केसमध्ये टाईम सेम आहे. जेवढ्या वेळात लाईट B2C पर्यंत ट्रॅव्हल करते, जेवढ्या वेळामध्ये इन्सिडंट रे B2C ट्रॅव्हल करतोय, तेवढ्याच वेळामध्ये रिफ्रॅक्टेड रे A to D ट्रॅव्हल करतोय. ओके. मग डिस्टन्स AD हे आलं V2T. कन्सिडर AD as radius and point A as origin. Draw a circle. Draw tangent to this circle from point C. Thus, CD will represent a refracted wavefront. Angle between refracted and normal, it is angle of refraction. Angle between incident ray and normal, it is angle of incidence. From geometry of figure, angle BAC is equal to I and angle ACD is equal to R. हे आपल्याला प्रूव्ह करता येतं, पण त्याची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट लर्न करून ठेवा. अँगल BAC इज इक्वल टू आय अँड अँगल ACD इज इक्वल टू आर. क्लिअर झालं? मग आपल्याला आता प्रूव्ह करायचे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. मी पुन्हा एकदा डायग्रामला एक्सप्लेन करतो. हे एक डेन्सर मीडियम आहे, त्याला मी मीडियम 2 म्हटलं आहे. त्याच्यावर रेअरर मीडियम आहे, त्याला मी मीडियम 1 म्हटलं आहे. ओके. denser medium, rarer medium. AB is plane wavefront bounded by two parallel rays AP and BQ incident obliquely on interface separating two media. First it touches at point A and then travel from point B to C. If speed of light in rarer medium is V1 and time taken by wavefront to travel from point B to C is t second, then distance BC must be equal to V1T. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल वेवफ्रंट ज्या वेळेला ए पॉईंटला टच करेल त्यावेळेला ए पॉईंट ॲक्ट विल ॲज अ सेकंडरी सोर्स अँड इट विल इमिट सेकंडरी वेव्स. मग इन्सिडंट रे ज्या वेळेला B2C ट्रॅव्हल करतोय तेवढ्याच वेळामध्ये रिफ्रॅक्टेड रे ट्रॅव्हल करेल फ्रॉम पॉईंट A टू D. आता मीडियम चेंज झालं की लाईटचा स्पीड देखील चेंज होणार. बरोबर आहे. सपोज करा V2 इज स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम, देन डिस्टन्स AD must be equal to V2T. Consider V2T as origin, consider V2T as radius and point A as origin. Draw a circle. Draw tangent to this circle from point C. Thus CD will represent refracted wavefront. Angle between incident ray and normal, it is angle of incidence. So हा झाला angle of incidence I. Angle between refracted ray and normal, it is angle of refraction. So angle NAD is equal to R. From geometry of figure, angle BAC is equal to I and angle ACD is equal to R. क्लिअर झालं? मग आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे अँगल स्नेल्स लॉ साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके. मग आता बघा पहिल्यांदा आपल्याला जॉमेट्री ऑफ फिगर यूज करावी लागेल आणि हे दोन ट्रायंगल मधल्या आपल्याला साईड डिफाईन कराव्या लागतील. इन ट्रायंगल ABC अँगल BAC इज इक्वल टू I. इन ट्रायंगल ADC angle ACD is equal to R. In triangle ABC sin I is equal to, आता हे 90 डिग्री आहे, मग sin I is equal to येणार
BC upon AC. Therefore sin I is equal to BCI V1T upon AC. In triangle ADC, sin R is equal to AD upon AC. Sin R is equal to ACI ADI V2T upon AC. Therefore sin I upon sin R is equal to V1T upon AC divided by V2T upon AC. Therefore sin I upon sin R is equal to V1T upon V2T. Therefore sin I upon sin R is equal to V1 upon V2. दिस इज स्नेल्स लॉ. कळलं? अगदी सोपं आहे. पहिल्यांदा आपण काय केलं बघा, आपण ट्रायंगल BAC घेतला, त्याच्यामध्ये साइन आय फाइंड केलं. त्यानंतर आपण ट्रायंगल ADC घेतला, त्याच्यामध्ये साइन आर फाइंड केलं. मग साइन आय अपॉन साइन आरचा रेशो घेतला, त्याच्यावरनं डायरेक्ट स्नेल्स लॉ प्रूव्ह झाला. साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू V1 अपॉन V2. ओके, मी डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन पुन्हा एकदा सांगतो, कारण मी लिहून देत नाही आहे. हा क्वेश्चन जर 3 मार्क्ससाठी आला तर डायग्रॅमला 1 मार्क असेल, एक्सप्लेनेशनला 1 मार्क असेल, आणि हे प्रूव्ह करायला 1 मार्क असेल. क्लिअर झालं? मग मी एकदा व्यवस्थित डायग्रॅम एक्सप्लेन करतो, केअरफुली ऐका आणि ते लगेच लिहून काढा. ओके, let AB is a plane wavefront bounded by two parallel rays AP and BQ. This wavefront incident obliquely on interface separating two media. First it touches at point A and then travel from point B to C. If V1 is speed of light in rarer medium and time taken by wavefront to travel from B to C is t second, then distance BC must be equal to V1t. According to Huygens principle, point A will act as the secondary source and it will emit secondary waves. आता बघा, ज्या वेळेला इन्सिडंट रे B to C ट्रॅव्हल होतोय, त्यावेळेला ऑलरेडी ए पॉईंटला रिफ्रॅक्शन स्टार्ट झालेलं असेल. मग रिफ्रॅक्टेड रे असेल, ज्या वेळेला इन्सिडंट रे B to C ट्रॅव्हल होतोय, तेवढ्याच टाईममध्ये रिफ्रॅक्टेड रे ट्रॅव्हल झाला A to D. आता ॲज कम्पेअर टू डिस्टन्स BC, AD हे डिस्टन्स कमी असणार, कारण AD हे डिस्टन्स डेन्सर मीडियममध्ये आहे आणि डेन्सरमध्ये लाईटचा स्पीड कमी असतो. त्यामुळं टी सेकंडमध्ये रेररमध्ये जेवढं डिस्टन्स लाईटनं ट्रॅव्हल केलं आहे, त्यापेक्षा कमी डिस्टन्स ती डेन्सर मीडियममध्ये ट्रॅव्हल करेल. सो डेन्सरमध्ये जर स्पीड V2 असेल तर टी सेकंडमध्ये लाईटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स AD असेल आणि AD इज इक्वल टू असेल V2t. बरोबर आहे? मग कन्सिडर V2 ॲज रेडियस अँड पॉईंट A ॲज ओरिजिन. ड्रॉ अ सर्कल. Dot tangent to this circle from point C. The CD represent refracted wavefront. Angle between incident ray and normal is angle of incidence. So it is angle PAM is equal to I. Angle between refracted ray and normal, it is angle of refraction. Therefore angle NAD is equal to R. From geometry of figure, angle PAM is equal to I. So from geometry of figure, angle BAC is equal to I and angle ACD is equal to R. आता हे प्रूव्ह करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट आन्सर ज्या वेळेला लिहा, त्या आन्सरमध्ये डायरेक्ट तुम्ही लिहायचं आहे फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर अँगल BAC इज इक्वल टू आय, अँगल ACD इज इक्वल टू आर. तरी पण तुम्हाला डाऊट नको म्हणून मी ते रफमध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. फक्त एक लक्षात ठेवायचं, हे आन्सरमध्ये इन्क्लूड करायचं नाही. ओके, बघा, अँगल PAM प्लस अँगल MAB
इज इक्वल टू 90 डिग्री. डायग्रॅम बघा. अँगल PAM प्लस अँगल MAB म्हणजे हा पूर्ण अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे. अँगल MAB प्लस अँगल MAB प्लस अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री. आता दोघांना मायनस केलं की तुम्हाला मिळेल अँगल BAC इज इक्वल टू अँगल PAM. पण अँगल PAM इज इक्वल टू आय, देअरफॉर अँगल BAC इज इक्वल टू आय. कळलं. हे असं प्रूव्ह करायचं होतं. तसंच लक्ष द्या. डायग्रॅम बघा. अँगल NAD प्लस अँगल DAC इज इक्वल टू 90 डिग्री. इन ट्रायंगल, हा ट्रायंगल घेतो ADC. आता ट्रायंगल ADC ह्याच्या 3 अँगलची सम 180 डिग्री असणार. त्यापैकी हा अँगल 90 डिग्री आहे. बरोबर आहे. मग हे आलं अँगल DAC प्लस अँगल ADC प्लस अँगल DCA इज इक्वल टू 180 डिग्री. त्यापैकी अँगल ADC हा 90 डिग्री आहे. सो अँगल DAC प्लस अँगल ACD इज इक्वल टू 90 डिग्री. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2, हे इक्वेशन 1. दोघांना मायनस केलं तर DAC कॅन्सल होईल. मग मिळालं अँगल NAD इज इक्वल टू अँगल ACD. डायग्रॅम बघा. अँगल NAD इज इक्वल टू R आहे. बरोबर आहे. म्हणजे अँगल ACD इज इक्वल टू आलं R. कळलं. पण एक लक्षात ठेवा, हे तुमच्या नॉलेजसाठी मी प्रूव्ह करून दाखवलंय. हे तुमच्या आन्सरमध्ये बिलकुल यायला नाही पाहिजे. क्लिअर झालं. मग एक जेईवाला पॉईंट स्टडी करूयात. आता AB डायग्रॅम बघा. AB इट इज विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. बरोबर आहे. अँड CD इज विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. AB विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट आणि CD विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. इन ट्रायंगल ABC cos I इज इक्वल टू येणार AB अपॉन AC. बरोबर आहे. आणि cos R इन ट्रायंगल ADC cos R इज इक्वल टू येणार CD अपॉन AC. देअरफॉर cos I अपॉन cos R इज इक्वल टू AB अपॉन AC डिवाइडेड बाय CD अपॉन AC. cos I अपॉन cos R इज इक्वल टू आलं AB अपॉन AC. AB म्हणजे विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट. CD म्हणजे विड्थ ऑफ हे CD आहे. CD म्हणजे विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट. देअरफॉर WI अपॉन WR इज ऑलवेज इक्वल टू cos I अपॉन cos R. हा आपला नीट आणि जेईसाठी इम्पॉर्टंट पॉईंट. रेशो ऑफ विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट टू विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट इज ऑलवेज इक्वल टू cos I अपॉन cos R. WI अपॉन WR इज इक्वल टू cos I अपॉन cos R. क्लिअर झालं. हां, तर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय. हे पॉईंट आपण मी साईडला जे लिहिले, हा पॉईंट जो आपण साईडला लिहिला आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं की अँगल BAC इज इक्वल टू आय
आणि अँगल ए सी डी इज इक्वल टू आर, हे तुमच्या आन्सरमध्ये कुठेही यायला नाही पाहिजे. तुम्ही आन्सर ज्या वेळेला लिहा त्यावेळेला आन्सरमध्ये डायरेक्ट लिहायचं फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर अँगल बी ए सी इज इक्वल टू आय अँड अँगल ए सी डी इज इक्वल टू आर. ते तुमच्या आन्सरमध्ये इन्क्लूड व्हायला नको. पण हे कसं आलं हे तुम्हाला कळावं म्हणून मी ते रफमध्ये प्रूव्ह करून दाखवलं. आपण असंच लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये पण केलं, तिथे आपण डायरेक्ट ते अँगल घेतले होते. तर हे कुठेही प्रूव्ह करायचं नाही, आन्सरमध्ये हे तुमच्या यायला नाही पाहिजे. क्लिअर झालं. तर हे आपण 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी केले 3 मार्क्सवाले, लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे, थांबूया.